Hello everyone, welcome to the class of Inorganic Chemistry for CH502 TYBSc. We had started Unit 5th Modern Theories of Coordination Compounds Part D. In our previous video, we had started the molecular orbital theory. We have seen some basics, the orbitals, then their symmetry symbols and all. So we will continue with the molecular orbital theory today. So let's begin. Molecular orbital energy level diagram of sigma bonding in octahedral complex. In this molecular orbital energy level diagram, the electrons of the 6 filled sigma ligand orbitals form sigma bond formation. In our previous video, we have learned that we are using A1U, A1G, T1U and EG orbitals ऑफ लिगँड्स. ओके, लिगँडचे आपण हे 3 ऑर्बिटल्स यूज करत असतो सिग्मा बॉन्ड फॉर्म करण्यासाठी. आता हे 3 ऑर्बिटल्स म्हणजे नक्की काय आहे? A1G म्हणजेच काय? S ऑर्बिटल, राईट. T1U म्हणजे PX, PY अँड PZ अँड EG ऑर्बिटल म्हणजे 2 D ऑर्बिटल्स असतात. सो ओव्हरऑल हे किती ऑर्बिटल्स झाले? 6 सिग्मा लिगँड ऑर्बिटल्स, राईट. सो 6 ऑर्बिटल, एक ऑर्बिटलमध्ये असतात 2 इलेक्ट्रॉन्स. सो 6 × 2 इज इक्वल टू 12 इलेक्ट्रॉन्स. Total 12 electrons of ligand are involved in sigma bond formation, and this contributes to the molecular orbitals and filled in A1G, T1U and EG bonding molecular orbitals. आता फर्स्ट मी तुम्हाला हे डायग्रामचं इंट्रोडक्शन करून देते. इथे बघा, आपण इथे मेटल ऑर्बिटल्स लिहिले. ठीक आहे, मेटल ऑर्बिटल्समध्ये हे E1G प्लस T2G म्हणजे 2 D ऑर्बिटल आहेत आणि हे 3 ऑर्बिटल्स, हे सगळेच D ऑर्बिटल्स आहे. ठीक आहे, EG अँड T2G, देन A1G अँड दिस T1U. ओके, ऑल दीज आर मेटल ऑर्बिटल्स. आणि लिगँड ऑर्बिटल्समध्ये कोणते आहेत? A1G, T1U अँड EG. तिघं कसे आहे? डी जनरेटेड. ठीक आहे, सो ऑल दीज आर इन्वॉल्व इन बॉन्डिंग. ठीक आहे, सो आता आपण बघितलं की बॉन्डिंगमध्ये हे इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व होत आहे. याचे किती कंट्रीब्युशन? 12 इलेक्ट्रॉन्सचं, बरोबर. 3 ऑर्बिटल, 6 ऑर्बिटल्स, 12 इलेक्ट्रॉन्स कंट्रीब्युशन. सो हे तिघंही काय आहे? आता आपण बघितलं इथे A1G आहे लिगँडकडे. लुक ॲट दिस मेटल ऑर्बिटल्स. A1G इज अवेलेबल. सो बोथ ऑफ देम आर इन्वॉल्व इन बॉन्डिंग. सिग्मा बॉन्डिंगमध्ये दोघं इन्वॉल्व असते. ठीक आहे, आता इथे T1U आहे, इथे पण T1U आहे, मग हे दोघंही सिग्मा बॉन्डिंगमध्ये इन्वॉल्व होतील. EG आहे, इथे पण EG आहे. सो बोथ विल बी अगेन इन्वॉल्व इन सिग्मा बॉन्डिंग. सो ऑल दीज 3 आर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, EG, T1U and A1G. Okay, all these 3 are bonding molecular orbitals, while T2G is not having any symmetrical orbital for any ligands. लिगँड जवळ T2G हा ऑर्बिटल नाही आहे, त्यामुळे T2G बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म करणार नाही. त्यामुळे T2G काय फॉर्म करेल? नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, बॉन्ड न फॉर्म करणारे ऑर्बिटल. सो दॅट्स वाय T2G इज रिटन हिअर. ठीक आहे, अँड देन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, EG स्टार, T1U स्टार अँड देन A1G स्टार. ओके, सो हे काय आहे? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. हा काय? नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि हे 3 बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. सो अशा प्रकारे ही मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम आहे. सो आता जे इलेक्ट्रॉन्स हे लिगँडचे असतील, बरोबर, हे 12 इलेक्ट्रॉन्स हे कुठे जातील? हे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये, A1G, T1U आणि EGमध्ये. आणि जे इलेक्ट्रॉन्स हे EG आणि T2G असतील, म्हणजे मेटलचं जे कंट्रीब्युशन असेल ते कुठे जाईल? नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये. ह्या T2Gकडे असतील ते इलेक्ट्रॉन्स, किंवा ह्या अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलकडे. ओके, सो असं हे कंट्रीब्युशन असेल. लिगँडचे इलेक्ट्रॉन्स हे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलकडे जातील आणि मेटल इलेक्ट्रॉन्सचे कुठे कंट्रीब्युशन असेल? नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये. सो दिस एनर्जी गॅप बिटवीन EG स्टार अँड T2G इज हिअर कॉल्ड ॲज 10dq और डेल्टा O, सेम ॲज CFT. ओके, CFTच्या केसमध्ये जसं आपण एनर्जी गॅपला 10dqने किंवा डेल्टा ओने डिनोट करत होतो, सिमिलरली हिअर ऑल्सो इट इज डिनोटेड ॲज इट इज. सो दिस वॉज द मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम for octahedral complex Ml6 involving only sigma bonding.
इथे आपण काय बघितली, सिग्मा बॉन्डिंग बघितली फक्त. सिग्मा बॉन्डिंगमध्ये कोणते ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व आहे, A1G, T1U and EG. ओके, A1G, T1U and EG orbitals are involved in sigma bonding. So let's move toward the next. The 12 electrons of 6 ligands, 6 into 2 is equal to 12, get added into A1G, T1U and EG or bonding molecular orbitals, while n electrons of metal get added in T2G non-bonding and EG star anti-bonding molecular orbitals. The same thing which I explained all of you is written here. The difference in energy between EG star and T2G is similar to that in CFT. Okay. So here an example is given. Consider the formation of bonds in COF6 3- complex ion with sigma bonding by molecular orbital theory. आता इथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, COF6 3- कॉम्प्लेक्स आयन दिलेलं आहे. याच्यात आपल्याला सिग्मा बॉन्डिंग एक्सप्लेन करायची आहे विथ द हेल्प ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कोबाल्ट अँड कोबाल्ट प्लस 3 आयन इज. आता हे कोबाल्टचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं आहे त्यांनी, CO27चं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d7. हे काय आहे, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपल्याला फक्त हे इम्पॉर्टंट असतं. सो CO+3 मध्ये काय होईल, याच्यातले हे 2 इलेक्ट्रॉन आणि याच्यातले 1 इलेक्ट्रॉन जाईल. सो 4s0 3d6. ठीक आहे. इन दिस कॉम्प्लेक्स आयन D6 आयन देअर आर टोटली 18 इलेक्ट्रॉन्स. टोटल किती आहेत, 18 इलेक्ट्रॉन्स आहेत. दॅट इज 6 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम CO+3 आयन अँड 12 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम 6 फ्लोरीन आयन. ओव्हरऑल ह्या कॉम्प्लेक्समध्ये किती आहेत, 18 इलेक्ट्रॉन आहे COF6 मध्ये. COचे आउटर इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 6, बरोबर, 3d6 आहे ना. मग हे 6 इलेक्ट्रॉन आणि फ्लोरीनचे 6 फ्लोरीन आहे. एक फ्लोरीन किती कॉन्ट्रीब्यूट करतोय, 2 इलेक्ट्रॉन्स. सो 6 into 2 12 इलेक्ट्रॉन्स. ओव्हरऑल दिस 12 and those 18, those 6, overall 18 electrons. Out of these 18 electrons, 12 electrons occupies as 2 in a T1G, okay, 2 T1G मध्ये 6 in T1U and 4 in EG, while from remaining 6 electrons occupies as 4 electrons in T2G and 2 in EG star antibonding molecular orbital. आता आपण डायग्राम बघूया. ठीक आहे. आपण काय बघितलं होतं, जे लिगॅन्डचं कॉन्ट्रीब्युशन असेल, ठीक आहे, लिगॅन्डचे जितके इलेक्ट्रॉन्स असतील ते बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्सला कॉन्ट्रीब्यूट करते. सो लिगॅन्डकडे आता किती इलेक्ट्रॉन्स होते आपल्याकडे, 6 into 2 12, राईट. सो ओव्हरऑल दीज 12 इलेक्ट्रॉन विल बी कॉन्ट्रीब्युटिंग टू दिस 3 ऑर्बिटल्स. ह्या A1G कडे 2 आले, T1U कडे हे किती आले, 6 आले, आणि EG कडे किती आले, 4 आले. सो ओव्हरऑल ऑल दीज आर 12 इलेक्ट्रॉन्स. सो जे लिगॅन्डचं कॉन्ट्रीब्युशन असेल ते कुठे गेलं, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलकडे. ठीक आहे. आणि जे मेटलचं होते, मेटलकडे किती इलेक्ट्रॉन्स आहे, 6 आहे टोटल. 1 2 3 4 5 and this 6. ठीक आहे. टोटल हे 6 इलेक्ट्रॉन्स आहे. हे कुठे गेले, आता T2G कडे आले. 1 2 3, ओके, 3, देन 1 2 3 and this 4 and this 5. Wait a minute. They have forgotten to write here all an electron. ओके, इथे एक इलेक्ट्रॉन मेन्शन करायचं ते विसरले, कारण मेटलकडे किती आहे, 6 इलेक्ट्रॉन्स आहे ना. 1 2 3 4 5 6 टोटल इलेक्ट्रॉन्स आहे मेटलकडे. आणि इथे त्यांनी किती मेन्शन केले बघा, 1 2 3 4 5, ओनली 5 इलेक्ट्रॉन्स. सो इथे एक इलेक्ट्रॉन आला पाहिजे, म्हणजे ते कसे फिल करतील, 1 2 3 4 5 आणि इथे एक 6, असे इलेक्ट्रॉन ते फिल करतील. ठीक आहे. सो आता आपण याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. अँड दिस कॉम्प्लेक्स आयन D6 आयन देर आर टोटली 18 इलेक्ट्रॉन्स. 6 electrons from CO3+ ion and 12 electrons from 6 fluorine ligands. Out of these 18 electrons, 12 electron occupies as 2 in T1G, 6 in T1U, 2 in A1G, sorry, T1G I said, 2 in A1G, 6 in T1U and 4 in EG. Okay.
4 in Ag, while from remaining 6 electron occupies as 4 electrons in T2g and 2 electrons in Eg star antibonding molecular orbital. 2 electrons in Eg star antibonding molecular orbital and 4 electrons in T2g orbital. This is due to delta O is less than P. Delta O is less than P. म्हणजे यांच्यातला जो गॅप आहे त्याला आपण डेल्टा ओ ने डिनोट करतो, बरोबर. डेल्टा ओ काय आहे, पेअरिंग एनर्जीपेक्षा कमी आहे. पेअरिंग एनर्जीपेक्षा कमी असल्यामुळे काय होईल, इलेक्ट्रॉन्स आधी Eg स्टारमध्ये जंप करतील आणि त्यानंतर पेअरिंग होईल. दॅट्स वाय फर्स्ट इलेक्ट्रॉन गोज टू Eg स्टार अँड देन कम्स टू T2g फॉर पेअरिंग. ओके. Hence, molecular orbital electronic configuration of COF6 is A1G2 T1U6 EG4 T2G4 EG star 2. असं ओव्हरऑल कॉन्फिगरेशन लिहिलंय आपण. A1G2 T1U6 EG4 T2G4 EG star 2. Here, the smaller gap delta O between T2G and EG star indicates to a lesser extent of overlap between ऑर्बिटल्स ऑफ मेटल आयन अँड लिगँड्स. जितका स्मॉलर गॅप असेल डेल्टा ओ तितकंच समजायचं की जे ओव्हरलॅपिंग असेल मेटल ऑर्बिटलमध्ये आणि लिगँड ऑर्बिटलमध्ये ते कसं असेल, कमी असेल. द एनर्जी डिफरन्स बिटवीन T2g अँड Eg स्टार इज स्मॉलर दॅन पेअरिंग एनर्जी. पेअरिंग एनर्जी ही डेल्टा ओ पेक्षा कमी आहे. हेन्स कॉम्प्लेक्स आयन कंटेन्स 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स विच शोज पॅरामॅग्नेटिक नेचर अँड इट इज अ हाय स्पिन कॉम्प्लेक्स. ओव्हरऑल आपल्या अशा लक्षात येतं की डेल्टा ओ पेअरिंग एनर्जीपेक्षा कमी असल्यामुळे इलेक्ट्रॉन्स काय असतील, 4 इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड असतील आणि त्यामुळे कॉम्प्लेक्स कसं आहे, पॅरामॅग्नेटिक इन नेचर अँड दॅट्स वाय इट इज अ हाय स्पिन कॉम्प्लेक्स. सो वी विल सी अ नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर्मेशन ऑफ बॉन्ड्स इन COCN6 3- कॉम्प्लेक्स आयन विथ सिग्मा बॉन्डिंग बाय MOT. सिग्मा बॉन्डिंग फॉर्मेशन बघायचं आपल्याला COCN6 3- मध्ये. As similar above COF6 3- complex ion, there are totally 18 electrons, 6 electrons from CO plus 3 ion and 12 electrons from 6 CN- ligands. Okay, electron contribution same आहे. 12 electrons हे ligandचं contribution आहे आणि 6 electrons हे metalचं contribution आहे. Out of which 12 electrons are occupied as A1G. जे लिगँडचे इलेक्ट्रॉन्स असतील, लिगँडचे जे 12 इलेक्ट्रॉन्स असतील ते कुठे जातील, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कोणते आहेत, A1G T1U अँड EG. ओके. बट ॲज द एनर्जी गॅप डेल्टा ओ बिटवीन T2G अँड EG स्टार अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज लार्जर दॅन पेअरिंग एनर्जी. आता ह्या केसमध्ये काय, COCN6च्या केसमध्ये डेल्टा ओ इज ग्रेटर दॅन पेअरिंग एनर्जी. ठीक आहे. इथे पेअरिंग एनर्जी ही काय आहे, कमी आहे डेल्टा ओ पेक्षा. म्हणजेच काय होईल, इथे पेअरिंग प्रेफर केली जाईल. द इलेक्ट्रॉन प्रेफर्स टू पेअर अप अँड रिमेन्स इन T2G ऑर्बिटल. आणि T2G ऑर्बिटलमध्येच राहतं, ते EG स्टारमध्ये जम्प करत नाही. रादर दॅन गोइंग टू द EG स्टार अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. हेन्स रिमेनिंग 6 इलेक्ट्रॉन्स आर ऑक्युपाइड इन T2G ऑर्बिटल्स. इथे मेटलचे जे इलेक्ट्रॉन्स असतील ते फक्त T2G ऑर्बिटलमध्ये पेअर करतील. ओके. If delta O is large, it indicates that there is greater overlap between T2G and EG star orbitals of the metal and ligands. Hence, this complex ion contains no unpaired electrons and the complex ion is diamagnetic in nature and low spin complex. आता ह्या कॉम्प्लेक्समध्ये एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे, त्यामुळे कॉम्प्लेक्स कसा असेल, डायमॅग्नेटिक असेल आणि आपण त्याला काय म्हणणार, लो स्पिन कॉम्प्लेक्स असं म्हणू. Molecular orbital energy level diagram of COCN6 3- is as follows. Let me show you the diagram first now. COCN6 3-. Now look at this. हे काय आहे, लिगँडचे ऑर्बिटल आहे. A1G T1U EG. ओव्हरऑल 6 ऑर्बिटल्स असतील. 6 ऑर्बिटल्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 12 इलेक्ट्रॉन्स. लिगँड कोणतं आपल्याकडे, CN लिगँड आहे, बरोबर. CN लिगँड, 6 CN लिगँड. एका लिगँडचे किती, 2 इलेक्ट्रॉन्स. सो टोटल किती, 12 इलेक्ट्रॉन्स. आणि मेटल काय आपल्याकडे CO+3. CO+3 इलेक्ट्रॉन आहे, त्याच्या मेटल आहे आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय असेल, D6 असेल. कंट्रीब्युशन काय करेल तो, 6 इलेक्ट्रॉन्सचं. सो 6 इलेक्ट्रॉन्स आपण लिहिले असे. आता लिगँडचे जे इलेक्ट्रॉन्स असतील ते कुठे कंट्रीब्यूट करतात, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. मग इथे सगळे आपण हे फिल करायचे.
1 2 3 4 5 6 7 8, then 9 10 11 12. ओके, ओव्हरऑल 12 इलेक्ट्रॉन जे लिगॅन्डचे होते ते कुठे आले, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये A1G T1U आणि EG मध्ये आले. ठीक आहे, आणि मेटलचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत 6 इलेक्ट्रॉन ते कुठे जातील, ह्या T2G मध्ये 1 2 3. आता याआधी जे केस बघितला आपण COF6चे, बरोबर, F काय आहे, वीक फील्ड लिगॅन्ड आहे, CN काय आहे, स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आहे. मग F साठी हा डेल्टा O कमी असतो, पण in case of CN this delta O is larger, that's why it will prefer pairing over here. It will not jump to EG star, that's why it gets paired in the T2G orbital. So like this it gets paired in this T2G orbital. So overall this is the molecular orbital diagram for COCN6 3-. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर लिहायचं म्हटलं तर कसं लिहू आपण, A1G 2 T1U 6 EG 4 T2G 6, लाईक दिस. बघा असं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं आहे या कॉम्प्लेक्सचं. सो we will see another example now. CONH36 3+ complex ion with sigma bonding by MO2. आपण आता परत सिग्मा बॉन्डिंग एक्सप्लेन करायची आहे CONH36 कॉम्प्लेक्सचं. So let's see. As similar above, COCN6 3- complex ion, there are totally 18 electron. Total किती 18 electron आहे. That is 6 electron from CO+3 ion and 12 from 6 neutral NH3 ligand. NH3 काय आहे, न्यूट्रल लिगॅन्ड आहे, त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, 12 इलेक्ट्रॉन्सचं. ठीक आहे, out of which 12 electrons occupies A1G, T1U and EG bonding molecular orbitals. लिगॅन्डचे इलेक्ट्रॉन सगळे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये जातील. But as the energy gap delta O between T2G and EG star antibonding molecular orbital is larger than pairing energy, इथे डेल्टा O काय लार्ज आहे पेअरिंग एनर्जीपेक्षा. सो इलेक्ट्रॉन विल प्रेफर टू पेअर अप, इलेक्ट्रॉनला पेअरिंग प्रेफर करेल इलेक्ट्रॉन इन T2G ऑर्बिटल रॅदर दॅन जम्पिंग टू द EG ऑर्बिटल. EG स्टार ऑर्बिटलमध्ये जम्प करण्यापेक्षा इलेक्ट्रॉन्स काय करतील, T2G ऑर्बिटलमध्ये पेअरअप होतील. Hence remaining 6 electrons are occupied in T2G orbitals. If delta O is large, it indicates that there is greater overlap between T2G and EG star orbitals of metal and ligands. Hence this complex ion contains no unpaired electrons and the complex ion is diamagnetic in nature and low spin complex. Molecular orbital energy level diagram is. आता आपण इथे एनर्जी लेवल डायग्राम बघू. आपला मेटल काय दिला आहे, CO+3, बरोबर, त्याचे 6 इलेक्ट्रॉन्स आपण लिहिले इथे, आणि लिगॅन्ड दिला आहे 6NH3. NH3 लिगॅन्ड आहे आपल्याकडे. 6NH3 म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन्स आले, 12 इलेक्ट्रॉन्स. सो हे टोटल 12 इलेक्ट्रॉन्स कुठे कंट्रीब्यूट करता, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल A1G, T1U आणि EG मध्ये हे 12 इलेक्ट्रॉन्स फिलअप करतील. आता मेटलचे जे 6 इलेक्ट्रॉन्स असतील ते कुठे जातील, T2G मध्ये. हां, 1 2 3. आता 4th इलेक्ट्रॉन EG स्टारकडे न जाता इथेच पेअरिंग करेल T2G मध्ये. का, कारण डेल्टा O कसा आहे, इथे लार्ज आहे. फॉर NH3 डेल्टा O इज लार्जर दॅन पेअरिंग एनर्जी, दॅट्स वाय इट प्रेफर्स टू गेट पेअर्ड इन T2G ऑर्बिटल. सो ओव्हरऑल दिस वॉज द molecular orbital diagram for CONH36+3 कॉम्प्लेक्स. आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे लिहिलं आहे बघा. A1G 2, A1G मध्ये 2 इलेक्ट्रॉन, T1U मध्ये 6 इलेक्ट्रॉन, T1U 6 इलेक्ट्रॉन्स, EG 4, EG मध्ये 4 आणि T2G मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स, राईट, T2G मध्ये 6. So in this way we have to draw the molecular orbital diagram. So that's it for this video. Thank you very much.